मित्रांनो, शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे। तर मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने ऐकणार आहोत श्री नवनाथ कथा अमृतसार मधला अध्याय। तर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राइब करा, ऑलवर क्लिक करा आणि जास्तीत जास्त जणांना शेअर करा। कुठून कोणत्या गावावरून तुम्ही माझा हा अध्याय ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा। अध्याय 18 आहे, नवनाथ कथा अमृतसार। अध्याय 18। गोपीचंदाच्या बहिणीच्या राज्यात आगमन, तिचा मृत्यू व गुरुकृपेने पुन्हा सजीवता कशी झाली। तर जो कोणी हे ऐकेल त्याला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होईल आणि मुलामुलींच्या मनातल्या सर्व इच्छा कामना लवकरात लवकर पूर्ण होतील। धन धान्य बरकती यश कीर्ती मान सन्मान माती उचलणार सोने होईल असा हा अध्याय सोन्यासारखा आहे, आयुष्य सोन्यासारखं होईल। सर्वांनी श्री नवनाथ भक्तिसार कथा अमृत अध्याय 18 ऐकावा। श्री गणेशाय नमो नमः। गोपीचंदाच्या बहिणीच्या राज्यात आगमन, तिचा मृत्यू व गुरुकृपेने पुन्हा संजीवता कशी आली, कसे जिवंत झाले। अखंड सौभाग्याची प्राप्ती, दीर्घ आयुष्याची प्राप्ती, मुलामुलींचे आयुष्य वाढेल, प्रगती होईल आणि मान सन्मान वाढेल असा हा अध्याय आहे। गोपीचंद राजा जालंधरनाथ गुरुजीच्या आज्ञेने वैराग्य घेऊन बद्रिकाश्रमास तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले। तो वाटेने जाताना भिक्षा मागून आपला उदरनिर्वाह चालवावा। राजा बैरागी झाल्याची बातमी जो ऐके तो असा नीतिमान राजा पुन्हा होणार नाही असे म्हणून हळहळ करी। तो जेथे जेथे जाई तेथे त्यास राहण्याकरता लोक अति आग्रह करीत असे, परंतु तो त्याचे भाषण मनास न आणता पुढे मार्गस्थ होई। हिंटा काही दिवसांनी तो गौड बंगाल टाकून कौल बंगालात गेला। तेथे पौलपट्टण नगरात त्याची बहीण चंपावती राहत होती। तेथील तिलकचंद राजाची ती सून होय। तो राजाही गोपीचंदाप्रमाणेच ऐश्वर्यवान होता। त्याच्या पदरी द्रव्याचे अनेक भांडाराचे भांडार होते। अशा राजघराण्यात चंपावती ही सासूरवाशीन होती। नणंद जावा दीर यांना ती देवाप्रमाणे माने। काळासारखा प्रतापी असा तिचा सासरा होता। सासू देखील मोठी वस्तात बायको होती। तेथे त्यांना हा गोपीचंदाचा वृत्तांत समजला तेव्हा ती सर्व टीका करू लागली की गोपीचंद राजा षडखरा याने राजाचा विनाकारण त्याग केला आणि हा आता दारोदारी भीक मागत फिरत आहे। मरण आले तरी बेहतर, पण क्षत्रिय धर्म काय भीक मागण्याकरता आहे। नपुसंकाने जन्मास येऊन कोणते शौर्याचे कृत्य केले, कुळाला बट्टा मात्र लावला, याने आमच्या तोंडाला काळे लावले। लोकांमध्ये फटफजिती झाली, आपण काळे तोंड दाखवीत फिरत आहे। त्यापेक्षा हा वेडा पिसा जन्मताच मेला असता तरी चांगले झाले असते। अशा प्रकारची त्यांनी बहुत वल्गना केली, परंतु ही त्यांची भाषणे ऐकून चंपावतीस फार वाईट वाटे। तेव्हा ननंदा जावा तिला जास्त लावून बोलू लागल्या। इकडे गोपीचंद फिरत फिरत त्यांच्या नगरीत येऊन पोचला व पाण्याच्या आश्रयास बसून श्रीहरीचे गुणानुवाद गात बसला। तो गोसावी झाला होता तरी मोठा तेजस्वी दिसे। चंपावतीच्या काही दासी अकस्मात तिकडे गेल्या होत्या। त्यांनी त्यास पाहिले व लागलेच ओळखले। त्यांनी ही बातमी प्रथम चंपावतीस सांगितली व नंतर सर्वांच्या कानावर घातली। तेव्हा गोपीचंद तेथे आल्याने आमची फजिती होऊन लोक नावं ठेवतील म्हणून संतापून राजा तिलकचंद हवे तसे बोलू लागला। घरच्या मनुष्यांनीही यथेच्छ तोंड सुख घेतले। मग तिलकचंद राजाने घरात जाऊन सांगितले की आता गडबड करून फायदा नाही। तो घरोघरी भीक मागेल व अमक्याच्या अमुक म्हणून लोक म्हणतील, तेणेकरून आपलाच दुर्लौकिक होईल। तर आता त्यास गावातून आणून अश्वशाळेत ठेवा, तेथे त्यात जेवायस घालून एकदाचा गावातून निघून जाऊ द्या। राजाने याप्रमाणे सांगितल्यानंतर दासींनी जाऊन गोपीचंदास सांगितले की चंपावतीला भेटण्यासाठी तुम्हास राजाने बोलवले आहे। तेव्हा प्रथम त्याचा जाण्याचा विचार नव्हता, मग बहिणीला भेटण्याकरता म्हणून तो त्याच्याबरोबर गेला। त्यांनी त्यास राज्याच्या आज्ञाप्रमाणे घोडशाळेत नेऊन ठेवले व गोपीचंदास आणण्याबद्दल राजास व राणीस जाऊन सांगितले। मग राणीने अन्नपात्र वाढून दिले, ते घेऊन दासीने त्यास अश्वशाळेत नेऊन दिले व चंपावती मागून भेटवयास येणार आहे म्हणून सांगितले। हे ऐकून गोपीचंद राजाने मनात आणले की मान पान पैक्याला असतो, आपण तर बैरागी झालो। आपणास शत्रू मित्र समान आहेत, आपल्या पुढे आलेल्या अन्नास पाठ देऊन जाऊ नये। विवेकाने असे विचार मनात आणून तेथे ते आनंदाने भोजन करू लागले। गोपीचंद राजा जेवायस बसल्यानंतर त्यास राजवाड्यातील स्त्रियांनी पाहून चंपावतीस आणून दाखवले व निर्लज्जपणाने सूर्याकडे येऊन घोडशाळेत भोजन करीत बसला म्हणून तिच्या तोंडावर त्याची फार निंदा केली। ती चंपावती सहन झाली नाही। ती तशीच त्याच्यामधून निसटून घरात गेली।
व जीवावर उदार होऊन तिने खंजीर पोटात खुपसून घेऊन आत्महत्या करून घेतली. इकडे गोपीचंद राजाने दासीस सांगितले की माझ्या चंपावती बहिणीस इकडे घेऊन या, म्हणजे मी तिला भेटेन. तेव्हा त्या म्हणाल्या, ती सहसा या वेळेस येथे यावयाची नाही. आम्ही तिला तजविजीने रात्रीच घेऊन येऊ, मग तुम्हास भेटू. आता तुम्ही जाऊ नका. मर्जी असल्यास उद्या जावे. ते त्यांचे म्हणणे ऐकून रात्री चंपावती भेटेल म्हणून त्यांनी ते कबूल केले. मग दासी तेथून निघून राजवाड्यात गेली. चंपावतीस पाहू लागली. तो तिची ती भयंकर दशा झालेली पाहून त्या दुःखी झाल्या. त्यांनी लगेच वर्तमान सर्वांस कळवले. तेव्हा घरची सर्व मंडळी धावून आली. सर्वांनी रडून रडून एकच गोंधळ केला. तिचे गुण आठवून ते रडू लागले. तिच्या भावास शिव्या देऊ लागले. पुढे भावाकरता चंपावतीने प्राण दिला अशी बातमी थोड्याच वेळात सर्व शहरामध्ये प्रसिद्ध झाली. राजवाड्यात रडारड बोमाबोम झालेली ऐकून ती का चाललेली आहे असे गोपीचंदाने अक्षरशः विचारले. तेव्हा ते म्हणाले, गौड बंगालचा गोपीचंद राजा चंपावती राणीचा बंधू होय. तो राज्य सोडून बैरागी झाला. गावोगाव भीक मागत फिरत आहे. हे दुःख त्या राजाच्या बहिणीला सहन न होऊन तिने पोटात खंजीर खुपसून जीव दिला. ही दुःखदायक बातमी ऐकून गोपीचंद राजासह चंपावतीच्या मरणाचे फारच दुःख झाले व माझ्या येथे येण्यानेच हा सर्व अनर्थकारक परिणाम घडून आला असे वाटून तो चंपावतीचे गुण आठवून रडू लागला. मग चंपावतीचे प्रेत दहन करण्याकरता राजवाड्यातील लोक घेऊन जाऊ लागले. तेव्हा गोपीचंद ही प्रेताबरोबर चालला. जाताना त्याच्या मनात अशी कल्पना आली की जर ही गोष्ट अशीच राहू दिली तर जगात माझी अपकीर्ती होईल. या वास्तव्य बहिणीचे प्रेत उठवावे, सोयऱ्यासणांना थोडासा आपला प्रतापाचा चमत्कार दाखवावा. योग घेतला म्हणून या लोकांनी मला तृणासमान मानले. या वास्तव नाथपंथांचा प्रताप त्यांना प्रत्यक्ष दाखवावा. यांनी आमच्यात बिलकुल पाणी नाही असा ग्रह करून आमची मन मानेल तशी निंदा करून मानहान केले. या वास्तव्य नाथपंथांचा तडाखा दाखवल्या वाचून ठेवता कामा नये असा विचार मनात आणून तो स्मशानामध्ये प्रेताजवळ उभा राहिला आणि म्हणाला, मी सांगतो ते कृपा करून ऐका. तुम्ही प्रेत दहन करू नका. मी जालंधर गुरुस आणून प्रेत उठवतो. या प्रसंगी मी येथे असता भगिनीचे प्रेत वाया जाऊन दिले तर नाथपंथांची मातब्बरी ती काय. या त्यांच्या बोलण्याकडे कोणीच लक्ष दिले नाही. ते त्यांची उलटा कुचेष्टा करू लागले. मेल्यावर कोणी जिवंत होत नाही असे अनेक दाखले देऊ लागले. तेव्हा गोपीचंद म्हणाला, तुम्ही म्हणता ही गोष्ट खरी, पण माझा गुरुचा प्रताप असा आहे की त्यांची कीर्ती वर्णन करताना सरस्वती दमली होती. त्याने कानिफासाठी अवघे देव पृथ्वीवर आणले होते. मी त्याच घोड्याच्या लिदीच्या खाचेत पुरून टाकले व 11 वर्षानंतर त्यास बाहेर काढले, पण जसाच्या तसा कायम राहिला. तुम्ही 4 दिवसाचे प्रेत रक्षण करा, म्हणजे मी गुरुस आणून बहिणीस उठवतो. पण त्यांचे म्हणणे कोणी ऐकेना. लोकांनी प्रेत ठेवून चिता रचली व अग्निसंस्कार करण्यास इतक्यात गोपीचंद चितेवर बसून मलाही भस्म करून टाका. माझे भस्म झाल्यावर जालंधर गुरुचा कोपानळ शांत व्हायचा नाही व तो हे समग्र नगर पालथे काढून तुमची सर्वांची राख रांगोळी करून टाकेल असं सांगू लागला. गोपीचंदाची अशी भाषणे ऐकून तिलकचंद रागवला व म्हणाला, गुरुच्या प्रतापाची एवढी प्रौढी वर्णन करत आहेस तर आम्हास चमत्कार दाखव. आम्ही 4 दिवस प्रेत जतन करून ठेवतो. मग प्रेत खात्रीने उठवण्याचे त्याने कबूल केल्यावर गुरुस दाखवण्यासाठी प्रेताचा डाव हात तिच्या सासऱ्याच्या हुकुमावरून नवऱ्याने काढून दिला. तो घेऊन गोपीचंद गुरुस आणण्यासाठी गौड बंगालात जावास निघाला. तो बराच लांब गेल्यावर इकडे तिकडे यांनी प्रेत दहन केले. गोपीचंद सुमारे 5 कोस गेला असे इतक्या सर्व प्रकार जालंधराच्या लक्षात आला व गोपीचंद आल्यास घोटाळा होईल म्हणून तो स्वतः तिकडे जावास निघाला. त्यावेळी त्यांनी प्राणशस्त्राची विभूती कपाळास लावली. पृथ्वीवर नैषद्य राजपुत्रा वाचून या अस्त्राची कोणास माहिती नव्हती. हे अस्त्र जालंधरास मिळाले होते. ते लावल्याबरोबर एक निमिषमात तो 100 कोस गेला व गोपीचंदास भेटला. तेव्हा गोपीचंदाने जालंधराच्या पाया पडून सर्व मजकूर सांगितला. ते ऐकून चंपावतीने उठवण्याचे गुरूंना आश्वासन दिले आणि त्यासह पोलपटणात जाऊन राजवाड्यात सर्व मंडळी शोक करीत होते तेथे प्रवेश केला. हा उभय तास पाहता तिलकचंद पुढे झाला. त्याने जालंधरनाथाच्या पाया पडून त्यास कनकासनावर बसवले. आपण पुढे उभे राहिले. त्याने केलेला आदर सत्कार केवळ कुभावाचाचा होता. ही त्याची मानवभावी करणी जालंधरनाथाच्या लक्षात येऊन गेले. मग तो म्हणाला, राजा, चंपावतीचे तेज या घरात लोपून गेले. या घरात ती शोभत नाही असे बोलून त्याने गोपीचंदापासून तिचा हात मागून घेतला. मग संजीवनी मंत्र म्हणून भस्म हातास लावली आणि हाक मारली. त्या सरशी चंपावती उठली. जालंधरनाथाच्या पाया पडली. शुक्राचार्याने कचास उठवले. तद्बतोच जालंधरनाथाने चंपावतीस तसे उठवले. ते पाहून सर्व मंडळी प्रेमपूर्वक नाथाच्या
जालंधराच्या पाया पडली, तरीसुद्धा ते प्रेम शमशानातल्या क्षणिक वैराग्याप्रमाणे होते. मग जालंधरनाथ उठून जावयास निघाला तेव्हा तिलकचंद राजाने पाया पडून प्रार्थना केली की महाराज, मी पतित आहे. राजवैभवाने उन्मत्त होऊन गोपीचंदाचा छळ केला, तरी आता माझ्या अन्यायाची आपण मला क्षमा करावी. या बालकाचे अन्याय उदरामध्ये साठवावे. असे बोलून त्याने पायावर मस्तक ठेवले आणि ती रात्र राहण्याकरता तो प्रार्थना करू लागला. मग जालंधर तेथे एक रात्र राहण्याचा बेत केला. तेव्हा जालंधराने चंपावतीकडून स्वयंपाक करवला. तिला तिच्या भ्रातारासह आपल्या पंक्तीत जेवायस बसवले. भावासह पंक्तीत जेवायला बसवले. तिला अनुग्रह देऊन नाथपंथी केले. आपला उच्चिष्ट ग्रास देऊन तिला अमर केले. मग भोजन होऊन विडा खाल्ल्यानंतर जालंधरनाथाने राजास सांगितले की गोपीचंद राज्य सोडून तपश्चर्येत जात आहे. याचा मुलगा मुक्तचंद अज्ञान आहे, म्हणून त्याच्या राज्यावर तुमची देखरेख राहू द्या. असू द्या, तुमचा प्रताप जगास ठाऊक आहे, म्हणून कोणी शत्रू उठणार नाही. मीही येथे 6 महिने राहून बंदोबस्त करून देऊन परंतु त्यापुढे माझे राहणे व्हायचे नाही, म्हणून तू त्यास लागेल ती मदत देऊन त्याचे संरक्षण कर. ती आज्ञा राजाने मनापासून मान्य केली. मग ती रात्र तेथे राहून दुसऱ्या दिवशी दोघंही मार्गस्थ झाले. गोपीचंद जालंधराच्या पाया पडून तीर्थयात्रेत जालंधरनाथ हेळपटणास गेला. त्यावेळी राजा उभय तास पोचवयास गेला होता. गोपीचंद राजा बद्रिकाश्रमात जाऊन तपश्चर्या करू लागला. जालंधरनाथाने हेळपटणात 6 महिने राहून मुक्तचंदास अनुग्रह देऊन कानिफसह वर्तमान केले. फिरत फिरत 12 वर्षांनी बद्रिकाश्रमात जाऊन गोपीचंदास भेटला. त्याच्या तपाचे उद्यापन करावयासाठी सर्व देवतांना आणले होते. तेथे त्याने त्या सर्व विद्या शिकवल्या आणि पुन्हा दैवत आणून वर ठेवले. तर अशी ही कथा होती 18व्या अध्यायाची की त्याची मेलेली बहीण, गोपीचंदाची मेलेली बहीण जिवंत झाली. तर असा हा अध्याय होता. जो कोणी हा अध्याय ऐकतो त्याला दीर्घ आयुष्याची प्राप्ती होते. धन धान्य यश कीर्ती मान सन्मान वाढतो. त्याला यमदूत हात लावत नाही. तर असा हा अध्याय खूप छान अध्याय होता. तर नवनाथ महाराजांची जय जयकार करावी, मच्छिंद्रनाथाची जय जयकार करावी, जालंधरनाथाची जय जयकार करावी, गोरक्षनाथाची जय जयकार करावी. असा हा अध्याय खूप छान होता. सर्वांनी लाईक कमेंट सबस्क्राईब करू नक्की सांगावे की तुम्हाला हा माझा अध्याय कसा वाटला. चांगला वाटल्यास कमेंट्स नक्की करावे आणि शेअर पण करावा. जय जय श्री नवनाथाय नमः. मित्रांनो, शालिनी भक्ती सागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आपण